राज्यसभेच्या 6 जागा महायुती लढणारे चव्हाणांच्या भाजप प्रवेशामुळे 6वी जागा महायुतीसाठी सुरक्षित आहे। भाजप 4 तर शिंदे आणि अजित पवार गट प्रत्येकी एक जागा लढणार आहे। राज्यसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे 20 ते 22 आमदार विरोधात मतदान करण्याची शक्यता। 20 ते 22 पैकी काही आमदार हे अशोक चव्हाणांच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती। अशोक चव्हाण 2 वर्षांपूर्वीच काँग्रेस सोडण्यासाठी धडपडत होते। शिंदे भाजपसोबत गेले तेव्हा चव्हाण सुद्धा जाणार होते। खासदार संजय राऊतांचा मोठा दावा, तर नांदेड कुणाचा बालेकिल्ला नाही, तिथे काँग्रेस जिंकणार, नाना पटोले यांचा दावा। अशोक चव्हाण हे 2 वर्षापूर्वी पक्ष सोडणार होते। तुम्हाला मी आता सांगतो, एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच त्यांचं काँग्रेस पक्ष सोडण्याची योजना होती। तुम्हाला माहीत असायला पाहिजे मराठवाड्यातला पत्रकार अशोक चव्हाण हे आता नाही, गेल्या काही काळापासून धडपडतायत पक्ष सोडण्यासाठी। त्यांना आजचा मुहूर्त मिळाला असेल तर त्यांचा प्रश्न। काँग्रेसमध्ये तारतम्य राहिलं नाही, प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंबद्दल नाराजी। माजी काँग्रेस आमदार अमर राजूरकर यांची प्रतिक्रिया। मल्लिकार्जुन खरगे आणि केसी वेणुगोपाल यांचा बाळासाहेब थोरातांना फोन, पक्षातील डॅमेज कंट्रोल आणि संघटना बांधणीकडे लक्ष देण्याच्या सूचना। काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला आणि शरद पवारांमध्ये बैठक, राज्यभर वज्रमूठ सभा होणार, बैठकीमध्ये निर्णय। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत पवारांशी चर्चा, चेन्निथला यांची माहिती। अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशावरून पवार गटाने भाजपला डिवचलं, खोके आणि ईडीचा उल्लेख करत शरद पवार गटाच्या ट्विटर हँडलवरून भाजपला डिवचणारं ट्विट। भाजपमध्ये येण्यासाठी एकनाथ खडसेंचे प्रयत्न सुरू, भाजप नेते गिरीश महाजन यांचा मोठा दावा। मी शरद पवारांसोबत आहे आणि त्यांच्यासोबतच राहणार, भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची अफवा, एकनाथ खडसेंकडून ट्विट करत चर्चांवर स्पष्टीकरण। अहमदनगरच्या सोनईमध्ये उद्धव ठाकरेंचं जंगी स्वागत, 20 जेसीबींच्या माध्यमातून ठाकरेंवर फुलांची उधळण, ठाकरेंच्या स्वागतासाठी 20 फुटांचा हार। राज्य सरकारकडून 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावण्याची शक्यता, अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणावर कायदा पारित केला जाणार, सूत्रांची माहिती। मराठा आंदोलकांकडून उद्या बीडसह महाराष्ट्र बंदची हाक, आरोग्य सेवा वगळता सर्व बंद ठेवण्यात येणार, उद्याचा बंद शांततेत होईल, मराठा आंदोलकांची प्रतिक्रिया। जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 4था दिवस, जरांगेंची तब्येत खालावली, काल रात्री जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांची जरांगेंना पाणी पिण्याची विनंती। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींच्या कुटुंबियांना मुंबई हायकोर्टाचा दिलासा, एसीबीने दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये साळवींच्या कुटुंबियांना अंतरिम जामीन मंजूर, 21 तारखेला पुन्हा सुनावणी होणार। माझ्या जीवाला धोका झाल्यास मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे जबाबदार असतील,